जर तुम्हीही असं करत असाल तर सावधान. तुमची एक छोटीशी चूक तुमच्या नखाचं नुकसान करू शकते. तुमच्यापैकी किती जणांना नखाच्या बाजूला आलेली सैल त्वचा किंवा हँगनेल फोडायची किंवा दाताने चावायची सवय आहे? जेव्हा तुम्ही ती जबरदस्तीने ओढतात तेव्हा तुम्ही ती कातडीच नाही तर त्याखालील जिवंत त्वचा फाडत असता. असं केल्यामुळं तेथील सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि नसांवर थेट परिणाम होतो आणि यामुळे तिथे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचा 100% धोका वाढतो आणि याला सायंटिफिकली पॅरानोकिया असं म्हणतात. ज्यामुळे नखाभोवती प्रचंड सूज, वेदना आणि पू तयार होतो आणि असे पेशंट आम्हाला मेडिकलला रोज भेटतात. सवयी बदलल्या तर आजार तिथेच संपतो. तर सर्वप्रथम बोट कोमट पाण्यात 5 मिनिटं भिजवा, त्यामुळे त्वचा मऊ होईल. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या एका नेल कटरनी जी त्वचा वर आलेली आहे तिला हलक्या हाताने कापा आणि शेवटी नखाच्या कडेला मॉइश्चरायझर किंवा तेल लावा, ज्यामुळे कोरडी पडलेली त्वचेचे टोक बाहेर येणार नाही. आणि ही माहिती त्या मित्राशी शेअर करा जो नेहमी विचार करत असताना नख किंवा त्वचा कुरतळत राहतो.